राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। पंतप्रधान मोदी संविधान बदलणार नसल्याचं सांगतात, पण त्यांचे खासदारच 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर असे करण्याचा दावा करतात। यातून मोदींचा खरा डाव लक्षात येतो असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची काय गरज होती असा सवालही उपस्थित केला। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रावर मोगल बादशाह औरंगजेबासारख्या स्वाऱ्या करतायत, त्यामुळे महाराष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन पडली आहे असं ते म्हणाले। एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याबाबत केलंय। आज पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भटकती आत्मा कसं ऐकून घेतलं अशी बोचरी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी दौंडमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे। पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागू नये यासाठी एकजुटीनं सीमा प्रश्नासाठी मैदानात उतरा, मात्र विजय झाल्याशिवाय माघारी फिरू नका। मराठा आरक्षणाप्रमाणे सीमा प्रश्नासाठी आरपारची लढाई सुरू करूया। महाराष्ट्र पाठीशी राहिला तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असं प्रतिपादन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे।